हॅलो फ्रेंड्स, मी आहे मीना. मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी मॉन्जिनीसमध्ये जो केक मिळतो विदाऊट क्रीम आणि स्पॉन्ज केक म्हणतात त्याला, तर त्या केकची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता. हा केक पहा किती सॉफ्ट आहे आणि याला जाळी पहा किती सुंदर आलेली आहे आणि अगदी पाहताबरोबर आपली जी खायची इच्छा होते आहे या केकला. तर बघा हा किती सुंदर केक मी इथे बनवलेला आहे आणि ही स्लाईस पहा किती छान दिसते याची आणि खूप चांगल्या प्रकारे हा बेकसुद्धा झालेला आहे. तर आपण आता बघूया मी हा केक कसा बनवला आहे. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप प्रीमिक्स. तर आता यात आपल्याला घ्यायचं आहे 2 टेबलस्पून रिफाइंड ऑइल. तर हे ऑइल असं वास येणारं नको, वास नसलेलं ऑइल पाहिजे आपल्याला आणि फ्रेश. आणि इथे घेतलेलं आहे मी हाफ कप मिल्क आणि हे मिल्कसुद्धा आपलं रूम टेम्परेचरवर असायला हवं. एकदम फ्रीजमधून काढलेलं मिल्क आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. तर बघा आता मी हे सर्व असं एकत्र केलेलं आहे हे बॅटर. पण हे बॅटर मला थोडं असं थिक वाटतं आहे. तर यात आपण 1/4 कप मिल्क अजून ॲड करणार आहे. म्हणजे आपल्याला जसं हवं तसं बॅटर आपलं हे तयार होईल. तर बघा आता मी हे सर्व एकत्र केलेलं आहे आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे जे बाकीचं राहिलेलं मिल्क. तर असं आपल्याला इथे 1/4 कप मिल्क परत लागलेलं आहे. तर आता यात आपल्याला टाकायचं आहे 1/8 TSP पायनॅपल इसेन्स मी इथे घेतलेला आहे आणि 1/4 TSP येलो फूड कलर मी इथे घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते आपल्याला बीटरने बीट करायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा याला असं फेटू शकतात आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे. आणि कसं आहे, जर हे बॅटर तुम्ही जास्त फेटलं नाही तर हा केक जो आहे तो असा स्मूथ आणि फ्लफी होत नाही. तर बघा आता हे बॅटर बीटरने किती छान असं फ्लफी झालेलं आहे आणि स्मूथ वाटतं हे बॅटर. आणि आपल्याला हे अशा प्रकारचं बॅटर या केकसाठी लागणार आहे. तर तुम्ही तुमच्याजवळ जर बीटर असेल तर तुम्ही बीटरनेच याला बीट करा. आणि आता इथे घेतलेलं आहे मी 6 इंचचं केक टिन. तर या केक टिनमध्ये आपल्याला हे बॅटर पूर्ण टाकून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर या केक टिनमध्ये पूर्ण टाकल्यावर आपल्याला हा केक टिन थोडा टॅप करून घ्यायचा आहे. म्हणजे खाली जे काही एअर बबल असले तर ते निघून जातात. आणि याच्यावरती आता मी 1 टेबलस्पून टुटी फ्रुटी टाकणार आहे. तर आता हे टुटी फ्रुटी वगैरे टाकून झाल्यावर आपल्याला हा केक गॅसवरती बेक करायचा आहे. तर मी ही कढई 10 मिनिट आधी प्रीहीट करून घेतलेली आहे. आणि आता हा केक आपल्याला 35 मिनिटासाठी बेक करायचा आहे. तर बघा आता हा आपला केक अतिशय उत्तम प्रकारे बेक झालेला आहे. तर आता मी यात तुम्हाला स्लाईस करून दाखवते. आणि थोडं माझा केक टिन हा जेव्हा मी त्याच्यावरती झाकण ठेवलं तेव्हा तर हा थोडा एका साईडला झालेला होता. म्हणून हा असा कमी जास्त वरती आलेला आहे. तर आता बघा ह्या स्लाईस किती सुंदर होत आहे आपल्या. आणि फ्रेंड्स, हा केक तुम्ही घरी नक्की ट्राय करा. एकदम छान हा केक घरी पण बनतो आणि बेकरीतनं आणायला म्हटलं तर आपल्याला जास्त खर्चसुद्धा होतो आणि घरी कमीत कमी पैशामध्ये हा केक तयार होतो. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली ते मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.